सोलापूर लोकसभेच्या निकालाच्या निमित्तानं आणखी एक आकडेवारी आपल्या हाती असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास राम सातपुते यांनी 8,500 मतांपेक्षा जास्त मतांचं लीड हे सोलापुरातून घेतलंय। खरं तर मगाशी जो ट्विस्ट निर्माण झाला होता 21,000चं मताधिक्य प्रणिती शिंदेचं मागे टाकून राम सातपुतेने आघाडी घेतली होती, ती आघाडी त्यांनी कायम ठेवताना चित्र पाहायला मिळतंय। जवळपास मगाचं 6,000 आणि आताही जवळपास 8,500ची आघाडी त्यांनी घेतली। खरं तर सकाळपासून सातत्यानं प्रणिती शिंदे वेगवेगळ्या मतदारसंघामधून आघाडीवर होत्या, परंतु आता ती आघाडी मोडून कुठे तर राम सातपुतेंनी ही एक मुसंडी मारल्याचं चित्र पाहायला मिळतंय। खरं तर बऱ्याच फेऱ्या अजून बाकी असल्या तरी इथली सोलापूरची निवडणूक ही त्या ठिकाणी अतिशय चुरशीची आणि काटेकी टक्कर होणार आहे। ही या संपूर्ण आघाडी घेण्याचं जो काही एकूण उंचावल्यांचा खेळ सुरू आहे त्यावरून दिसते। त्यामुळे तुर्तास तरी आता आलेल्या माहितीनुसार 8,500 मतांची आघाडी ही त्या ठिकाणी राम सातपुतेंनी घेतली आहे। राम सातपुतेंच्या पाठीमागे देखील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं इथलं बरंच मनुष्यबळ काम करत होतं, लोकप्रतिनिधी काम करत होते आणि त्यांचा कुठेतरी फायदा या निमित्तानं खरं तर होताना चित्र आता तरी पाहायला मिळतंय। परंतु अंतिमता निकाल अजून बराच बाकी असला तरी या मधल्या काही ट्विस्टमध्ये त्या ठिकाणी प्रणिती शिंदे यांचं तब्बल 21,000चं लीड मोडून म्हणजे ते 21,000 हे 8चं घेण्यासाठीचे एकूण मला वाटतं 29-30,000 मतांची आघाडी खरं तर 21,000चं ते लीड मोडल्यापासूनची खरं तर राम सातपुतेंनी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी हा जर रेशो असाच राहिला तर जवळपास 20-25-30,000च्या मतदानामध्येच कुठेतरी सोलापूरची जागा एकतरी राम सातपुते किंवा प्रणिती शिंदे यांच्याकडे जाईल असं चित्र तुर्तास तरी दिसत असलं तरी या 7व्या फेरीनंतर 8,500 मतांची आघाडी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राम सातपुते यांना भेटते।